गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सगळे? इथे माझी सकाळ झाली. आज आहे संडे म्हणून मी थोडं लेट उठले आणि नेमकं रात्री माझी झोपसुद्धा झाली नव्हती कारण मला खूप जास्त बरं वाटत नव्हतं. वॉमिटिंग होत होती, पोटात दुखत होतं, त्यामुळे मी लेटच झोपले होते आणि इथे मी लेटसुद्धा उठलेले आहे. त्यानंतर मी माझा हा सगळा बेड आवरून घेतला. आज भाऊसुद्धा घरीच होता, तर त्याला म्हणजे घरी नव्हता तो, त्याला जायचं होतं पण लेट जायचं होतं. तो जेवायला कुठे बसला होता हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुपारी पुन्हा मला वॉमिटिंग झालेली होती, माझ्या पोटात दुखत होतं, तर दिवसभर मी काहीच खाल्लेलं नव्हतं. मी फक्त इथे नारळ पाणी पिलेलं होतं. त्यानंतर आता संध्याकाळ झाली आहे, मला थोडं बेटर फील होतं आहे, पण मला खायची होती दाल खिचडी, जी मला माझ्या हाताची खूप जास्त आवडते. तर मी इथं मस्त एक कांदा चिरून घेतलेला होता आणि कांदा चिरता चिरता तुम्ही बघू शकता हा कांद्यामध्ये एवढी ताकद आहे की हा मला किती रडवतोय. मी कमी रडते का? हा मला एवढा जास्त रडवतोय. त्यानंतर मी एक कांदा चिरल्यानंतर मी टोमॅटो चिरून घेतला आणि अद्रक लसूणची पेस्ट रेडी करून ठेवली. त्यानंतर मला खिचडी बनवण्यासाठी मी इथे बटाटा सोलून घेतला आणि त्याला डाळ, पाणी आणि तांदळामध्ये मिक्स केलं. त्यानंतर मी इथे कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकले, अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्यानंतर ह्याला परतून घेतलं. मग पुन्हा कांदा टोमॅटो टाकला आणि छानपैकी परतून घेतलं. चवीनुसार मी एक मिरची टाकली होती कारण की मला तिखट जास्त काही खायचं नव्हतं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद आणि धना पावडर टाकली. ठीक आहे. त्यानंतर मी त्याला छान असं परतून घेतलं. त्यानंतर मी हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून दिलं. छान याला उकळी आली. त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकली आहे, चवीनुसार मीठ आणि वरतून थोडासा मॅगी मसाला टाकला कारण की मला मॅगी मसाल्याची खिचडी खूप जास्त आवडते. ह्याला परत छान असं सगळं मी मिक्स केलं आणि तुम्ही रेडी आहात बघायला माझी खिचडी किती छान झालेली आहे. त्यानंतर मी बघत होते मूवी आणि पुन्हा माझ्या पोटामध्ये दुखत होतं. मी थोडं सॅड फीलसुद्धा करत होते. मला काही झोप लागत नव्हती म्हणून मी मूवी बघत होते. त्यानंतर मूवी बघूनही मला झोप लागत नव्हती. मला पिल्लू इथे झोपवत होती आणि असा माझा दिवस इथे संपलेला होता. भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.